जय शिवराय भावांनो, मी तुम्हाला SSC GT मध्ये हॉट टॉपिक जे आता विचारत आहे चालूमध्ये ते सांगणार आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगणार आहे आणि हे पण सांगणार आहे की कोणते टॉपिक विचारत नाही आहे त्याच्यावर तुम्ही नाही फोकस केला तर चालते. आणि प्रत्येक शिफ्टचं मी म्हणजे मुलांकडून पण अनालिसिस घेतलेलं आहे, पण क्वेश्चन वगैरे शेअर करता नाही म्हणून. नाही तर आपल्याजवळ क्वेश्चन पण आलेले आहेत. म्हणजे खूप सारे मुलं आपल्याला असे व्हॉट्सअपवर वगैरे वगैरे क्वेश्चन टाकतात मी विचारलं की, आणि खूप सारे भाऊ आपली हेल्प पण करत आहेत. तसं माझा पण पेपर झालेला आहे. या सर्व अनुभवावरून मी तुम्हाला आता थोडेफार हॉट टॉपिक सांगतो जे तुम्ही म्हणजे करायलाच पाहिजे, त्यांनी रिव्हिजन वगैरे त्याच्यावर करायलाच पाहिजे. ज्याचा पेपर ला कमीत कमी 15 दिवस टाइम आहे त्याच्यासाठी तर खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आता. आणि तुम्हाला ते क्वेश्चन तर सॉल्व्ह करूनच पडतील, कारण की तुम्ही जर ते क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले ना तर तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स तर मिळणारच नाही. कारण की आता पहिले ज्यांचे पेपर झाले त्यांच्यासाठी पेपर नवीन होता. आता जसं पेपर समोर जात आहे तसं मुलांना हे होत आहे की क्वेश्चन माहीत होत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा नॉर्मलायझेशन मध्ये कमी होणार आहे ॲज कम्पेअर टू ज्यांचे पेपर पहिले होत आहेत त्यांना. कारण की हे प्रश्न आता जसे पेपरचे दिवस समोर झाले तसे लिक होत चालले. त्याच्यामुळे तुम्हाला ते करणे एकदम म्हणजे असं महत्वाचंच आहे, कारण की मार्क्स तुमचे नाहीतर कुठेतरी तुम्हाला गमवावे लागतील. तर मी सांगतो मित्रांनो, ते क्वेश्चन तुम्ही तर 100% करायलाच पाहिजे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला जीकेचं सांगतो. जीके मध्ये स्टॅटिक खूप कमी विचारत आहे. 3 ते 4 क्वेश्चन, जास्तीत जास्त 5 क्वेश्चन स्टॅटिकचे बनत आहेत मित्रांनो. स्टॅटिक मध्ये काही शिफ्टला म्हणजे जास्त करून झील, माझ्या शिफ्टला झील आली होती आणि नृत्य विचारत आहेत, संगीत, आणि याच्यामध्ये अधिक वादक वगैरे विचारत आहेत. तर हे तुम्ही म्हणजे हे क्वेश्चन तुम्ही एक वेळ रिवाइज वगैरे करून घ्या, कारण की या क्वेश्चन मध्ये कसं आहे, हे क्वेश्चन तुमचे चुकायला नाही पाहिजेत पेपरमध्ये. कला से जुळे व्यक्तित्व म्हणजे काही असे असतात की बा यांनी हे केलेलं आहे, यांनी ते केलेलं आहे, असे पण व्यक्ती तुम्ही थोडेफार पाठ करून ठेवा. आणि बुक वगैरे पण काही सीटला विचारत आहेत, तर बुक वगैरे आणि बुक कोणत्या अशा ज्या कधीच विचारत नाहीत ह्या काही पाठ करायची गरज नाही. म्हणजे ज्या अरुंधती रॉय, अधिक लागे, चेतन भगत, अशा मेन व्यक्तींच्या तुम्ही बुक जरी वाचल्या ना तरी तुमचा तो क्वेश्चन बरोबर येऊ शकतो. तसेच पुरस्कार आणि त्योहार आणि मेले हे तुम्ही थोडाफार रिवाइज करून घ्या. आणि मठ वगैरे काही विचारत नाहीये. संघटनचा एखादा क्वेश्चन आला तर संघटन पण येऊ शकते, आणि अभयारण्याचा पण एखादा क्वेश्चन बनला तर बनू शकते. म्हणजे काही शिफ्टला विचारत आहेत, काहीला नाही विचारत आहेत, याच्यासाठी मी सांगत आहे तुम्हाला. तसेच भारतमध्ये पहिला आणि विश्वमध्ये पहिला जे काही आहे ना मेन ते पाठ करून घ्या, कारण की वन लाईनर क्वेश्चन पण विचारत आहेत काही आणि काही हार्ड पण विचारत आहेत. तसेच भारताचे पडोसी देश आहेत की नाही, समजा बांगलादेश, अधिक लागे श्रीलंका, नेपाळ, भूटान, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्याविषयी थोडीफार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तिथच्या राजधान्या वगैरे सर्व पाठ करून ठेवा. म्हणजे तुमचा पेपर राहिलेला आहे, तुम्हाला टाइम आहे, तर हे तुम्ही रिवाइज करूच शकता. आणि हे एकदम म्हणजे अर्धा 1 घंट्याचं काम आहे फक्त. खिलाडी पण काही एवढं विचारत नाही आहेत. एखाद क्वेश्चन एखाद्या शिफ्टला जर आला तर आला, असं आहे ते. आणि पंचवार्षिक योजनातून कोण्या शिफ्टला 1-2 क्वेश्चन बनत आहेत आणि कोण्या शिफ्टला एक पण क्वेश्चन बनत नाही आहे मित्रांनो. खूप साऱ्या मुलांकडून मी फीडबॅक घेतलेला आहे. तसेच राज्य व्यवस्थातून एखाद क्वेश्चन बनत आहे काही शिफ्टला, आणि इतिहासमधून 1 ते 2 क्वेश्चन बनत आहेत मित्रांनो. दिल्ली सल्तनत, त्यानंतर मुघल काळ, मराठा इम्पियर, युद्ध वगैरे याच्यातून, पानिपतचं युद्ध, अशा युद्ध वगैरे होतून एखाद क्वेश्चन बनून राहिला. हल्दीघाटी युद्ध किंवा गांधीजी वगैरे याच्यातून एखाद क्वेश्चन बनून राहिला. तर हे क्वेश्चन पण तुम्ही एक वेळ रिवाइज करून घ्या. भूगोलमधून असं सांगायसारखं काही नाही आहे, भूगोलमध्ये एवढं काही विचारत नाही आहे. आणि अर्थव्यवस्थेतून 1-2 क्वेश्चन विचारत आहेत, काही शिफ्टला 2, काही शिफ्टला 1, आणि काही शिफ्टला विचारत पण नाही आहेत अर्थव्यवस्थेतून. हे एड्युकेटी इतकी मूर्ख झालेली आहे मित्रांनो, एकदम पेपरचा म्हणजे पॅटर्न सेट नाही आहे. याचा इफेक्ट मेरिटवर खूप दिसणार आहे. तसेच भौतिक विज्ञान आणि रसायन विज्ञान आणि जीवविज्ञान या 3 म्हणजे बायोलॉजी वगैरे याच्यात 3 मिळून एखाद क्वेश्चन विचारला तर विचारत आहेत, नाही तर कधी कोण्या शिफ्टला 2 पण होत आहेत. जीके नंतर मी तुम्हाला सांगणार हिंदीमध्ये कसं आहे. हिंदी तर लय चेंज झालेलं आहे, पण आता आपल्या एडीपीटीचं असं होत आहे मित्रांनो की प्रत्येक शिफ्टला प्रत्येक दिवशी पेपरमध्ये काही ना काही चेंज करत आहेत. ते म्हणजे फिक्स पॅटर्न लावलेला नाही आहे की आपण पहा आता सुरुवातपासून जर फिक्स पॅटर्न देत आलो ना, आपण मॉक टेस्ट दिलेले आहेत टेक्स्टबुक वरती प्रिव्हियस इयर, तर त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जसा पेपर असते ना, शेवटच्या दिवशी पण तसाच पेपर असते, एकदम फिक्स पॅटर्न मध्ये क्वेश्चन असतात ते. तर यंदा तसं काही नाही आहे, प्रत्येक शिफ्टला वेगळा क्वेश्चन आहे. तुम्हाला जर कॅलेंडर विचारत आहेत तर मला कॅलेंडरचा एक पण क्वेश्चन नाही, मला घड्याळ विचारत आहे. त्याच्यानंतर एखाद्याला जर आता काही शिफ्टला संधी पण विचारली आहे त्यांनी, काही नाही तर पहिले संधी नाही विचारली. म्हणजे प्रत्येक शिफ्टला वेगळं विचारत आहे. तर मी तुम्हाला सांगतो की इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही येणाऱ्या शिफ्टला आणि जे झालेले आहेत ते, तर विलोम शब्द जे काही शिफ्टला विचारत पण नाही, तर काही शिफ्टला 2-2 क्वेश्चन विचारत आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही विलोम शब्दावर एक वेळ रिवाइज करा. आणि विलोम शब्दाचे पिअरिंग मध्ये विचारत आहेत ते, म्हणजे कसे खाली दिलेले म्हणजे असंगत पैकी 3 म्हणजे असंगत आहेत आणि एकच विलोम सही आहे त्याचा, तो तुम्हाला हे
करावं लागते, अशामधून ते विलोम विचारत आहेत. म्हणजे थोडाफार म्हणजे तुम्हाला बाकी ऑप्शनचं पण ज्ञान असणं गरजेचं आहे अशा टाइमला. कारण की तुम्हाला जर याचा माहित आहे की हा विलोम आहे आणि खाली जर ए और बी दोन ऑप्शन असलं तर मग तिथं गेम होते. जर तुम्हाला जर एकच माहित असलं तर म्हणजे ऑप्शनचं पण ज्ञान असणं तुम्हाला जरुरी आहे. असं ट्राय करता एडी कुठे शब्द पर्यायवाची शब्द म्हणजे समानार्थी शब्दातून एखाद क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन ते पण पेअरिंग मध्येच बनत आहेत मित्रांनो. आणि ते पण म्हणजे थोडेफार ट्रिकीच क्वेश्चन आहेत. मला तर हिंदी खरोखर मध्ये सांगतो माझ्या शिफ्टला मला हार्ड वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ज्यांचे पेपर झालेले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुहावरे आणि लोकोक्ती एकाच क्वेश्चन काही शिफ्टला बनत आहे, काही शिफ्टला तर बनत नाही आहे. वाक्यांश केली एक शब्द असे बनत आहेत ते एकदम म्हणजे तुम्ही समजा जर काही मुलांनी केलेले असतील किंवा त्याच्या वाचत आले असतील तरच ते, नाही तर मग ते तुम्हाला मेंटली म्हणजे असं जे मुलं असं म्हणजे काहीतरी विचार करून उत्तर देतील त्यांचं सही होणार आहे. नाही तर काही एकदम म्हणजे नवीन अनेक शब्द गेले एक शब्द असे विचारत आहेत ते. आणि रिक्तस्थान जास्तीत जास्त क्वेश्चन ते कोणते असलं की रिक्तस्थान मधूनच विचारतात. तर रिक्तस्थान म्हणजे विलोम शब्द बी रिक्तस्थान मधून विचारू शकतात, पर्यायवाची शब्द पण रिक्तस्थान मधून विचारू शकतात. म्हणजे कोणताही क्वेश्चन ते रिक्तस्थान मधून विचारू शकतात. संज्ञा आणि सर्वनाम, मला सर्वनामचे 2-3 क्वेश्चन होते मित्रांनो, सांगतो तुम्हाला माझ्या शिफ्टला. आणि ते पण म्हणजे मला तर इझी वाटले नाहीत मित्रांनो, ते खरं सांगतो मी. म्हणजे मला हिंदीमध्ये असं झालेलं आहे की सोडूनच द्या तुम्ही, पण मला सर्वनामचे क्वेश्चन इझी वाटले नाहीत. आणि संज्ञा सर्वनामचे 3 क्वेश्चन होते सर्वनामचे मला. आणि काळ वगैरे माझ्या शिफ्टला आला ना, तर पण काळ काही शिफ्टला येत आहे मित्रांनो, म्हणून काळ पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि ते प्रत्यय आणि उपसर्ग काही शिफ्टला विचारत आहेत मित्रांनो. म्हणजे काल झालेल्या शिफ्टला ते प्रत्यय उपसर्ग आणि संधी 3 टॉपिक आलेले आहेत. म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं आहे, पण मी कसं आहे व्हेरीफाय केलेलं आहे क्रॉस 2-3 जणांकडून. पण कसं आहे 100% मी पण सांगू नाही शकत की आलं की नाही आलं. परंतु त्यांनी मला सांगितलं तसं मी तुम्हाला सांगत आहे की संधी मधून एक क्वेश्चन बनला होता आणि समास मधून पण एक क्वेश्चन बनला होता, कशाचा तरी समास. पण त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की तो खरं सांगत आहे. कारण की त्यांनी काय सांगितलं की त्यांनी मला सांगितलं पण होतं की आता कसं आपलं दश है आनंद जिसके दशानंद, त्याच्यामध्ये कोणता समास आहे असाच क्वेश्चन त्यांनी मला सांगितलं की असा क्वेश्चन बनला होता. म्हणून तो आपण त्याला खोटं पण ठरू नाही शकत. कसं आहे आता याच्यामध्ये विश्वास करायसारखीच गोष्ट आहे, कारण की आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल की नाही. तर मग तुम्ही त्याच्यावर एक वेळ रिवाइज करून घ्या संधी आणि समासमध्ये, कारण की तो म्हणते एक क्वेश्चन बनलेला आहे त्याच्यातून. आणि येणाऱ्या शिफ्टमध्ये आणखी पण चेंज होऊ शकते, कारण की एडीगुटी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक शिफ्टला पेपर चेंज करत आहे थोडा. तसेच गद्यांश कोणता आहे मित्रांनो, 2-3 लाईनीचाच गद्यांश आहे आणि त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन आहेत. परंतु 2-3 लाईनीमध्येच कसं आहे तुम्हाला तिथे एक्झाम प्रेशर असते ना, तर थोडाफार वेळ लागते. तसं नाही तर 2-3 लाईनीचा एकदम म्हणजे इझी गद्यांश आहे तो. आणि म्हणजे तुम्ही एकदम सॉल्व्ह करू शकता त्याला 1-2 मिनिटमध्येच. असं आपलं हिंदीचं होतं मित्रांनो. आता नेक्स्ट टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे रिझनिंग मध्ये महत्वाचे टॉपिक आहेत. सर्वात महत्वाचे हॉट टॉपिक चालू आहेत कॅलेंडर आणि क्लॉक. प्रत्येक शिफ्टला 3 ते 4 क्वेश्चन कॅलेंडर क्लॉकचे आहेत. कोण्या शिफ्टला फक्त कॅलेंडरच आहे 3-4 क्वेश्चन, कोण्या शिफ्टला फक्त क्लॉकच आहे 3-4 क्वेश्चन. तर असं करून म्हणजे ऑल ओव्हर समजा 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला कॅलेंडर नाही तर क्लॉक मधून बनत आहेत. आणि कॅलेंडर आणि क्लॉक मधून एकदम तुम्ही काय म्हणता इझी कोण काळा हे असे पण क्वेश्चन बनत नाही आहेत. थोडेफार हार्ड लेवलचे पण क्वेश्चन कॅलेंडर क्लॉक मधून बनत आहे. म्हणून तुमची प्रॅक्टिस इझी सोबत हार्डची पण ठेवा, कारण की समोर येणाऱ्या शिफ्टला हे क्वेश्चन चूक करणं म्हणजे खूप महागात पडणार आहे. कारण की पहिल्या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशनचा फायदा होऊन जाईल, परंतु शेवटून हे क्वेश्चन पूर्ण लीक झालेले आहेत. आता कॅलेंडर क्लॉक प्रत्येक मुलाला माहित आहे की हे येत आहेत ते कसे क्वेश्चन ते रॉंग होत येतील. आता कसा पण हार्ड पण क्वेश्चन आला तर तुम्हाला तो बनवाच लागेल. म्हणून सोबत इझी सोबत हार्डची पण प्रॅक्टिस ठेवा. आणि हार्ड क्वेश्चन पण विचारत आहेत कॅलेंडर क्लॉकचे. माझ्या स्वतः शिफ्टला हार्ड क्वेश्चन आलेले होते कॅलेंडरचे, म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. 2 क्वेश्चन कॅलेंडरचे आणि 2 क्वेश्चन क्लॉकचे आले होते माझ्या शिफ्टला. माझ्या अगोदरच्या शिफ्टला 3 क्वेश्चन क्लॉकचे आलेले होते आणि 1 क्वेश्चन कॅलेंडरचा आलेला होता. त्याच्यानंतर एनॉलॉजी मध्ये कसं आहे थोडाफार हार्ड क्वेश्चन बनत आहे मित्रांनो. एनॉलॉजी मध्ये संख्या देत आहेत 2 आणि तिसरी संख्या देत आहेत. आणि खाली पण म्हणजे 2023 मध्ये ज्या पॅटर्न मध्ये एनॉलॉजी विचारली होती ना, तशी एनॉलॉजी ते आता विचारत आहेत. नंतर कोडिंग डिकोडिंगचे 1 ते 2 क्वेश्चन बनत आहेत प्रत्येक शिफ्टला. आणि थोडेफार इझी क्वेश्चन बनत आहेत ते कोडिंग डिकोडिंगचे. आणि शब्दों का तार्किक क्रम एका म्हणजे शब्द कसे अरेंज करायचे तसा पण क्वेश्चन बनत आहे. त्याच्यानंतर लुप्त पद देतात आणि ते भरा, म्हणजे ए आणि नंतर येते सी, म्हणजे 2-2चा गॅप येऊन अक्षर येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अक्षर विचारलं असते. असा क्वेश्चन बनत आहे. आणि एकदम तो इझी लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे तो क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये अधिक बनत आहे डाईसचा एखाद क्वेश्चन काही शिफ्टला येत आहेत, काही शिफ्टला 2 पण येत आहेत आणि काही शिफ्टला एकही क्वेश्चन येत नाही आहे डाईसचा. आणि सिटिंग अरेंजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहेत सिटिंग अरेंजमेंट पासून. पहिले असं होतं की 1-2 क्वेश्चन बनत होते, आता 3-4 क्वेश्चन बनत आहेत सिटिंग अरेंजमेंटचे. आणि माझ्या स्वतःच्या शिफ्टला 2 क्वेश्चन
बसवायचे होते आणि एक क्वेश्चन अलाइन करायचा होता. म्हणजे ऑल ओव्हर 3 क्वेश्चन माझ्या शिफ्टला आलेले होते आणि एवढे पण इझी क्वेश्चन नव्हते. म्हणजे 4 बसवा, 5 बसवा, 6 बसवा, एक 7चा होता, एक 5चा होता आणि एक अलाइन करायचा होता. आणि त्याच्यामध्ये पण 2 म्हणजे त्यांनी विचारलं होतं की सर्वात जास्त हाईट कोणाची आहे, असा क्वेश्चन होता तो. की एका लाईनीत बसवलेले आहेत 4 जण आणि कोणा 2 जणांची हाईट सेम नाही आहे आणि 2च जणांची माहिती दिली होती. 4 जण बसवलेले होते, नाही 5 जण बसवलेले होते आणि 2 जणांची माहिती दिलेली होती. आणि त्याच्यामध्ये विचारलेलं होतं की सर्वात जास्त हाईट कोणाची आहे आणि 3 ऑप्शन होते. ऑप्शन मध्ये दिलेल्या पेक्षा लहान लहान हाईटचे आणि एकच ऑप्शन मोठं होतं. म्हणून ते एक ऑप्शन नुसार मारावं लागलं, कारण की तो क्वेश्चन थोडाफार हार्ड टाईप मध्ये गेलेला होता. आता तुम्हाला ऐकून असं वाटत असेल इझी आहे, पण तिथे एक्झाम मध्ये बसल्यावर ना थोडी फाटते भावांनो. त्याच्यामुळे सांगत आहे मी की तुम्ही असं नका समजू की हा इझी क्वेश्चनला पण हार्ड सांगत आहे. तुम्ही एक्झामला गेल्यानंतर, एक्झामला बसल्यानंतर एक्झाम प्रेशर काय असते ना हे तुम्हाला समजेल आणि मग समजेल की इझी क्वेश्चन आपल्याला कसं कसं हार्ड वाटतात. तर आणि पहिले 4-5 क्वेश्चन हार्ड आल्यानंतर ना तुम्हाला इझी क्वेश्चन पण हार्ड वाटायला लागतात. म्हणून सांगतो की तुम्ही हार्ड क्वेश्चन असले ना ते स्किप करा आणि ते लास्टला त्याला प्राधान्य द्या आणि पहिले इझी पेपर सॉल्व्ह करून घ्या. मॅथमॅटिकल ऑपरेशनचे काही क्वेश्चन बनत नाही आहे मित्रांनो. एकाच शिफ्टला आला असेल तर माहिती नाही, पण ऑल ओव्हर बनत नाही आहे. आणि कथन एवं निष्कर्षचा 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहे. म्हणजे आणि तो पण इझी क्वेश्चन बनत आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे पण इझी आहे. आणि आपला पेपर कटिंग अँड फोल्डिंगचा पण एकाच क्वेश्चन बनत आहे प्रत्येक शिफ्टला. त्याच्यानंतर आपला दर्पण प्रतिबिंब आणि जलप्रतिबिंबाचा एकाच क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहे. वेन आरेख म्हणजे आपल्या डायग्राम असतात ना, वर 2 डायग्राम 3 डायग्राम दिलेले असतात आणि चौथी कोणती बनेल असा पण क्वेश्चन बनत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मी मॅथ सांगणार आहे, इम्पॉर्टंट टॉपिक. आणि मॅथमध्ये कसं आहे, काही म्हणजे हार्ड विचारत आहेत मित्रांनो, पण ऑल ओव्हर तुम्हाला सांगतो 15 ते 16 क्वेश्चन करायसारखे आहेत. आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला जे क्वेश्चन इझी वाटेल तेच पहिले करा. सर्व 20 पैकी 20 करायचे. जरी तुमचा मॅथ आउट ऑफ असेल तरी 20 पैकी 20 करायच्या नादी नका लागू. इझी क्वेश्चनच करून घ्या पहिले. सर्व टॉपिकचे इझी क्वेश्चन करून घ्या आणि बाकी क्वेश्चनला मग करा. म्हणजे तुमच्याजवळ 15 मिनिट उरतील आणि भारी क्वेश्चन राहतील. असं काही करा, नाही तर तुम्ही सुरुवातीलाच भारी क्वेश्चन करायला लागले तर टाइम मॅनेजमेंट होणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला मॅथचे इम्पॉर्टंट टॉपिक आणि याच टॉपिक मधून क्वेश्चन बनत आहे. आपला नंबर सिस्टम मधून क्वेश्चन बनत नाही आहे मित्रांनो. म्हणजे फॉर्म्युला बेस कसं प्रथम 10 संख्या का औषध हे निकालो वो निकालो असा क्वेश्चन बनत नाही आहे. एकाच शिफ्टला बनत आहे मित्रांनो, पण प्रत्येक शिफ्टला बनेल असं काही नाही आहे. एकाच शिफ्टला बनत आहे, तो पण इझी लेवलचा बनत असेल, कारण की माझ्या शिफ्टला आला नाही आणि 4-5 जणांना आणखी पण विचारलेलं होतं, त्यांच्या पण शिफ्टला आलेला नाही. माझ्या खूप साऱ्या मित्रांचे पेपर झालेले आहेत. तर आणि काही मित्रांच्या शिफ्टला बनत पण असेल. ज्यांच्या शिफ्टला बनत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि LCM SCFचा 1 ते 2 क्वेश्चन बनत आहे. इझी लेवलचे आहेत, एवढे काही हार्ड नाही आहेत. आणि सिम्प्लिफिकेशनचे 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहेत. 2 क्वेश्चन इझी आहेत आणि 2 क्वेश्चन हार्ड आहेत मित्रांनो. माझ्या स्वतःच्या शिफ्टला 2 क्वेश्चन इझी होते सिम्प्लिफिकेशनचे आणि 2 क्वेश्चन हार्ड होते. म्हणजे ऑल ओव्हर 50-50 आहे. 50% हार्ड आणि 50% इझी सिम्प्लिफिकेशन. आणि एव्हरेजचे क्वेश्चन हार्ड बनत आहेत मित्रांनो. सांगतो तुम्हाला, संख्या देत आहे वर आणि त्याच्यामध्ये काय प्लस करा, म्हणजे 20 + A करा तर एव्हरेज बरोबर येईल. असं क्वेश्चन एव्हरेज मधून हार्ड येत आहे. म्हणजे खूप माझ्या पण शिफ्टला आलेले आहेत आणि ऑल ओव्हर बाकी मुलांच्या पण सोबत बोलणं झालं, त्यांनी पण सांगितलं एव्हरेज चॅप्टर मधून हार्ड क्वेश्चन बनत आहे थोडाफार. म्हणजे ज्यांनी समजा ते आपली संख्यांचा एव्हरेज केलेला आहे ना, त्यांना कुठेतरी ते हार्ड जाणार आहे. मला पण क्वेश्चन हार्ड गेला. मला तर हे पण माहित नाही की माझा राईट असेल की रॉंग असेल तो क्वेश्चन. तर आणि रेशो अँड प्रोपोर्शन मधून 2 ते 3 क्वेश्चन बनत आहेत मित्रांनो. हा पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. कसं आहे, पर्सेंटेज मधून पण ते रेशोज विचारत आहेत. असं म्हणजे 2-3 टॉपिक मधून पण रेशोचे हे बनत आहेत. म्हणून मी 2 ते 3 क्वेश्चन सांगत आहे. म्हणजे स्पेशल रेशोतून 2-3 क्वेश्चन बनत आहेत असं नाही सांगत आहे मी. आणि पर्सेंटेज मधून 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस मधून पण 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहे. आणि डिस्काउंट मधून पण बनत आहे एकाच क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला. सिंपल इंटरेस्ट मधून एकाच क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला बनत आहे. आणि सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा काही एवढा रोल नाही आहे. काही शिफ्टला बनत असेल मित्रांनो, पण सिंपल इंटरेस्टचा विचारत आहेत आणि कंपाऊंड इंटरेस्टचा काही शिफ्टला क्वेश्चन बनत आहे. त्याचे पण रिवाइज करून घेता तुम्ही. आणि पाईप आणि टंकीचा क्वेश्चन काही बनत नाही आहे मित्रांनो. म्हणजे माझ्या जितक्या पण शिफ्टवाल्या मुलांसोबत बोलणं झालं ना, त्यांनी एकाने पण सांगितलं नाही की पाणी आणि टंकीचा क्वेश्चन बनलेला आहे. आणि समय आणि दुरीचा क्वेश्चन बनत आहे मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि एकदम इझी क्वेश्चन विचारत आहे. आणि बोट अँड स्ट्रीमचे पण 1-2 क्वेश्चन बनत आहेत. काही शिफ्टला 2 बनत आहे, काही शिफ्टला 1 बनत आहे. पहिले सुरुवातीला 3-3 क्वेश्चन पण बनलेले आहेत बोट अँड स्ट्रीमचे भावन. आणि पार्टनरशिपचे पण 2-3 क्वेश्चन बनत आहेत. आणि थोडे इझी थोडे हार्ड असे क्वेश्चन ते बनत आहेत पार्टनरशिपचे. आणि मेन्सुरेशनचा काही शिफ्टला 1 तर काही शिफ्टला 2च्या वर जास्त शिफ्टला क्वेश्चन विचारत नाही आहे. जे मुलं सांगत आहे ना 3-4, मला काही त्यांच्यावर भरोसा नाही आहे, कारण की माझ्या खूप साऱ्या मुलांसोबत बोलणं झालं. कोणी 2 सांगते, कोणी 1 सांगते. माझ्या स्वतःच्या शिफ्टला फक्त 1 क्वेश्चन मेन्सुरेशनचा आला राहतो. बस हे मॅथचे इम्पॉर्टंट टॉपिक होते मित्रांनो. आणि आणखी मी असेच इम्पॉर्टंट जर पॅटर्न चेंज झाला ना, व्हिडिओ आणत राहील. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. मी सर्व इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगितले. माझ्याजवळ तर क्वेश्चन पण आहेत, पण मी क्वेश्चन सांगू नाही शकत मित्रांनो, त्याच्यामुळे सॉरी. आणि जय शिवराय मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.